नमस्कार मित्रांनो. तर शेतकऱ्याला कपास जेव्हा शेतात जेव्हा लागतो कापूस त्याच्यानंतर तो गटाने रूपात कसा येतो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हा आपला जिनिंगचा परिसर आहे. हे महालक्ष्मी जिनिंग कोरपणा येथे आहे. शेतकऱ्याचा कापूस आल्याच्या नंतर तो काटा इथे केला जातो. त्याच्यानंतर ग्रेडर साहेब जे असतात ते वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये त्याचे रूपांतर करतात. ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड. ज्या पद्धतीने तो सांगतो त्या मित्रांनो समोर मी तुम्हाला सांगतो. हा जिनिंगचा परिसर खूप मोठा आहे, 7-8 एकरचा. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये 5 ते 10 मिनिट लागणार आहे. तरी कापसाचे रूपांतर कापसाच्या गठारीमध्ये कसे होते यामध्ये थोडंसं इकडे गठारी दाखवा. या गठारीचे कसे रूपांतर हे मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. जेव्हा काट्यावर आपण कापूस घेऊन येतो त्यानंतर ग्रेडर साहेब त्याची प्रतवारी 3 विभागात करत असतात. हा खूप ए ग्रेडचा माल आहे मित्रांनो. हा तीन प्रकारे आहे ग्रेडर साहेब याचे वर्गीकरण करून त्याच्या माध्यमातून कापूस हा या हॉटबॉक्समध्ये टाकण्यात येतो. परिसर आहे याची वेगळ्या पद्धतीने जिनिंगमध्ये जाण्यासाठी वेगळ्या पद्धतीचं पडते. हा जो उभा असलेला ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरच्या माध्यमातून कापूस हा इथून टाकण्यात येतो. या हॉटबॉक्समध्ये टाकण्यात येतो आणि हा हॉटबॉक्समध्ये कापूस या पट्ट्याच्या स्वरूपात तो जिनिंगमध्ये कशा प्रकारे जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो मित्रांनो हॉटबॉक्स आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा DCP ट्रॅक्टर आहे. DCP ट्रॅक्टरच्या हॉटबॉक्समध्ये कापूस टाकण्यात येतो आणि या पट्ट्याच्या माध्यमातून